श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 15 फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहेत महाशिवरात्र. महाशिवरात्र ही तिथी अतिशय महत्त्वाची आणि पवित्र तिथी मानली जाते. महाशिवरात्रीचा हा पवित्र दिवस भगवान महादेव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. आणि या महाशिवरात्रीला व्रताचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे आणि म्हणून या महाशिवरात्रीला घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात. महाशिवरात्री व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. आणि धार्मिक मान्यतेनुसार तुम्ही वर्षभरामध्ये जितके श्रावण सोमवार करतात किंवा प्रत्येक महिन्यामध्ये जे काही सोमवार करतात किंवा महादेवाची जी काही व्रतवैकल्य करतात, प्रदोष व्रत करतात, तर त्या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला या एका महाशिवरात्रीच्या व्रतामुळे मिळत असते. आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत हे जरूर करावे असे सांगितले जाते. कारण गंगेच्या प्रत्येक थेंबा इतके पवित्र महाशिवरात्रीचे व्रत असते असं म्हटलं जातं. कारण या दिवशी भगवान शिवांचा विवाह देवी पार्वतीशी झाला होता. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वतीची पूजा केली जाते. आणि म्हणून असे सुद्धा म्हटले जाते की ज्या मुलामुलींचे विवाह जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळ बघतायत, ज्यांना इच्छुक म्हणजेच मनासारखा वर किंवा वधू मिळत नाही, त्यांनी महाशिवरात्रीचं व्रत हे आवर्जून करावं. कारण या व्रतामुळे विवाह योग जे आहे तर ते नक्कीच जुळून येतात. या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर हे स्वतः आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात. त्यामुळे पृथ्वीवरती शिवतत्व हे नेहमीच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच भगवान शिवशंकरांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. रविवारी महाशिवरात्रीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण या झाडाला नक्की स्पर्श करा. या झाडाला स्पर्श केल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा होईल. कोणताही शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची भगवान महादेव पूर्ण करतील. तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अतिशय प्रभावी आणि सात्विक आहे. जो पण व्यक्ती महाशिवरात्रीला या झाडाला स्पर्श करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना भगवान महादेवांच्या कृपेने पूर्ण होईल. हा उपाय जो आहे तर तो आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा फक्त तुम्हाला या झाडाला स्पर्श करायचा आहे. कारण या महाशिवरात्रीच्या दिवशी 2 अद्भुत योग जे आहेत तर ते निर्माण होत आहे. त्यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत योग हे जे 2 योग आहेत तर हे मनोकामना पूर्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. आणि या 2 महायोगामध्ये यंदा महाशिवरात्र जी आहे तर ती साजरी केली जाणार आहेत. या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव प्रथमच प्रकट झाले होते. म्हणजे ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये प्रथम ते प्रकट झाले होते. या पवित्र दिवशीच 64 वेगवेगळ्या ठिकाणचे शिवलिंगाचे दर्शन झालं होतं. आणि म्हणून या महाशिवरात्रीला उपवास करून महादेवांची पूजा केल्याने सर्व समस्या संकट दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. आपल्या पुराणात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते.
त्यांचा संबंध थेट सर्व देवी देवतांशी जोडण्यात आला आहे. सर्व प्रकारचे झाडे आणि वनस्पतींमध्ये देवांचे वास्तव्य असते. त्या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि म्हणून विशेष तिथीवरती त्या झाडांना स्पर्श केल्याने त्या देवी देवतांचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. यासोबतच ही जी झाडं मी तुम्हाला सांगणार आहे तर ही झाडे नवग्रहाच्या संबंधित आहे, ज्यांच्या पूजेने व्यक्तीवर दैवी कृपा होते आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. आणि म्हणून जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रयत्न कष्ट करूनही तुमची इच्छा ती जर पूर्ण होत नसेल, तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल, तर महाशिवरात्रीला फक्त हा एक उपाय जर तुम्ही श्रद्धेने मनोभावे केला तर नक्कीच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल. तसेच तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल, तुमच्या जीवनात एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल, शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत असेल, तुम्हाला त्रास देत असेल किंवा काही शत्रू असे असतात की ते आपल्याला समोरून येऊन त्रास देत असतात, आपल्यासोबत स्वतःहून भांडण करत असतात, तर असा शत्रू नष्ट होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. तसेच घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, जिथे तुम्ही 5 रुपये कमवतात तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असेल, म्हणजे पैशाला पैसा लागत नसेल किंवा एखादं कर्ज तुमच्यावरती आहे तर ते दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. या महाशिवरात्रीच्या दिवशी या झाडांची पूजा, सेवा, उपासना केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. आपल्या घरामध्ये असलेले दुःख, दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होते. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करून तुम्हाला महादेवांसमोर व्रताचा संकल्प घ्यायचा आहे, संकल्प करायचा आहे. या दिवशी तुम्हाला पांढरे वस्त्र परिधान करायचे आहेत. पांढरे वस्त्र नसेल तर कोणत्याही रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता, परंतु तुम्हाला चुकूनही या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीत. आणि हा उपाय करत असताना सुद्धा तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते अजिबात घालायचे नाहीत. सकाळी स्वच्छ स्नान करून झाले की सर्वप्रथम तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे, कारण रविवार आहे. रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी महाशिवरात्रसुद्धा आहे. त्यामुळे भगवान महादेवांची पूजा करण्या अगोदर तुम्हाला सकाळीच सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत. देवघरामध्ये शिवलिंग असेल त्या शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. बेलपत्र, पांढरी फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत, भस्म लावायचं आहे, धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला महादेवांची पूजा करायचीच आहे आणि यानंतरच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर या महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवशी ज्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे ते झाड आहे धोत्र्याचं झाड. या महाशिवरात्रीच्या दिवशी धोत्र्याच्या झाडाचं फूल किंवा फळ हे तुम्हाला भगवान महादेवांना अर्पण करायचं आहे. पहा, महादेवांना धोत्र्याचं फळ आणि फूल, बेलाची पानं, भांग अर्पण केलं जातं. असं केल्यामुळे महादेव हे लवकर प्रसन्न होतात आणि संपूर्ण पूजेमध्ये धोत्र्याच्या फळाचं आणि फुलाचं अनिवार्य असतं. आणि म्हणून या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला धोत्र्याचं फूल किंवा फळ जे आहे तर ते तुमच्या देवघरात असणाऱ्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. किंवा जर तुम्हाला या दिवशी महादेवाचं मंदिर जर तुमच्या घराजवळ असेल तर तिथले महादेवाच्या मंदिरामध्ये जाणं शक्य झालं तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे फळ किंवा फूल जे आहे तर ते महादेवांना अर्पण करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना धोत्र्याचं फळ किंवा फूल अर्पण केल्याने रखडलेली कामे पूर्ण होतात आणि भगवान महादेवांच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. या दिवशी महादेवांना धोत्र्याचं फूल किंवा फळ अर्पण करण्यामागे एक पुराणिक कथा देखील सांगितली जाते. बघा, जेव्हा समुद्रमंथन झाले त्यावेळेस काही वस्तू ज्या आहेत तर त्या समुद्रमंथनातून बाहेर आल्या होत्या. त्यावेळेस देव आणि दानवांमध्ये त्यावरून वाद झाले.
काही गोष्टी देवांनी वाटून घेतल्या आणि काही गोष्टी दानवांनी वाटून घेतल्या. पण ज्यावेळेस समुद्र मंथनातून हलाल नावाचं विष बाहेर आलं त्यावेळेस मात्र देव किंवा दैत्य दोघांपैकी कुणीही हे विष प्राशन करण्यासाठी तयार नव्हते. आणि त्याच वेळेस देव आणि दैत्य हे विष घेऊन महादेवांजवळ गेले. महादेवाने संपूर्ण सृष्टीचं रक्षण करण्यासाठी या विषाचं प्राशन केलं आणि आपल्या घशामध्ये हे विष जे आहे तर ते सामावून ठेवलं. अतिशय विषारी असलेलं हे विष प्राशन केल्यामुळे भगवान महादेवांना त्याचा त्रास होऊ लागला आणि ते बेशुद्ध पडले. आणि त्यांना सिद्धीतून पुन्हा येण्यासाठी देव आणि दैत्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यानंतर त्यांच्या माथ्यावर ज्यावेळेस भांग आणि धोत्र्याचं फूल फळं अर्पण केली त्यावेळेस त्यांना शुद्ध आली. आणि तेव्हापासून बघा महादेवांच्या पिंडीवर भांग तसेच धोत्र्याचं फूल फळं हे अर्पण केले जातात. आणि म्हणून या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला धोत्र्याच्या झाडाला 1 लोटा जल अर्पण करून आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुम्हाला तुमची इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहेत. आणि ही इच्छा व्यक्त करत असताना महादेवांना ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थनासुद्धा करायची आहेत. आणि यानंतर त्या झाडाचं फूल किंवा फळं असतील तर तीसुद्धा तुम्ही तोडून शिवलिंगावरती अर्पण करू शकता. असं केल्याने आपल्या घरात असणाऱ्या सर्व पैशांच्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात. आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य जे आहे तर ते नांदायला सुरुवात होते. भगवान महादेवांची कृपा ही आपल्या कुटुंबावरती सदैव राहते. यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे शमीचे झाड. तर तुम्हाला या दिवशी शमीच्या झाडाला सुद्धा स्पर्श करायचा आहे. आता शमीचे झाड म्हटलं की बऱ्याच जणांना वाटते की लाजाळूचे झाड, परंतु या शमीच्या झाडाला सौंदड असे सुद्धा म्हटले जाते. तर त्या झाडाला आपल्याला या दिवशी स्पर्श करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत. त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे. तिळाचं तेल नसेल तर तुम्ही तूप घातलं तरीही चालेल किंवा इतर कोणतंही तेल तुम्ही त्या दिव्यामध्ये घालू शकता. यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असावं. थोडेसे तीळ तुम्हाला त्या पाण्यात टाकायचे आहे. थोडंसं भस्म टाकायचं आहे. यानंतर हा दिवा आणि हे जल घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या शमीच्या झाडापाशी जायचं आहे. आपल्या हिंदू धर्मात शमीच्या झाडाला तुळशीच्या झाडा इतकेच पवित्र आणि पूजनीय मानले जाते. शमीचे पानेच नाही तर लाकूड आणि मुळासहित त्याचं धार्मिक महत्त्व आहे. शमीची पानं ही भगवान शिवशंकर, भगवान श्री गणेश आणि शनिदेवाला सुद्धा अर्पण केली जातात. यामुळे त्याचं शुभ फळ हे आपल्याला प्राप्त होते. आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी शमीची पानं ही शिवलिंगावरती अर्पण केली जातात. या झाडामध्ये साक्षात महादेवांचा वास असतो. कारण या महाशिवरात्रीच्या दिवशीच या झाडाखाली भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. आणि म्हणून आपल्याला जे जल आपण घेऊन गेलो आहे तर ते जल तुम्हाला त्या शमी वृक्षाला अर्पण करायचे आहे. तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. यानंतर या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श या झाडाला करून तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत. आणि पुन्हा दोन्ही हात जोडून भगवान महादेवांना आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत. आणि यानंतर शमीचं एक पान तोडून तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. मग ते तुम्ही घरामध्ये केलं किंवा मंदिरामध्ये जाऊन हे पान अर्पण केलं तरीही चालेल. त्याचबरोबर या महाशिवरात्रीच्या दिवशी अजून एक झाडाची पूजा केली जाते ते म्हणजे बेलाचे झाड. बघा, शिवपूजनामध्ये बेलाची पानं ही खूप महत्त्वाची आहे. बेलाच्या पानाशिवाय महादेवांची पूजा ही देखील पूर्ण होत नाही. या दिवशी जितकं महत्त्व शिवलिंगाची पूजा करायला दिले जाते तितकेच महत्त्व या बेलवृक्षाची पूजा करायला सुद्धा दिले जाते. साक्षात शिवपरिवार या वृक्षामध्ये वास करतो असं म्हटलं जातं. आणि म्हणून आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असावं. त्या पाण्यामध्ये 1 चमचा गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्यामध्ये तिळाचं किंवा इतर कोणतंही तेल तुम्ही घालू शकता. यानंतर हा दिवा आणि हे पाणी घेऊन तुम्हाला
बेलवृक्षापाशी जायचं आहे. तिथे जाऊन सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवा. तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि यानंतर हे जल जे आहे तर ते आपल्याला बेलवृक्षाला अर्पण करायचं आहे. जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला या वृक्षाला अक्र प्रदक्षिणा करायची आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि यानंतर शांततेत आपल्या उजव्या हाताचा स्पर्श या बेलवृक्षाला करायचा आहे आणि मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहेत. पुन्हा दोन्ही हात जोडून आपण जी काही इच्छा व्यक्त केली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी भगवान महादेव आणि माता पार्वती, श्री गणेश यांना मनोभावे प्रार्थना करायची आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी या 3 झाडांची पूजा केली किंवा जर या 3 पैकी 2 झाडं तुमच्या घराजवळ असेल किंवा एकच झाड तुमच्या घराजवळ असेल तर त्याची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूजा किंवा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. मग ही झाडे तुमच्या घरी असेल किंवा तुमच्या शेजारच्यांच्या घरी असेल किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हे उपाय केले तरीसुद्धा चालेल. अतिशय प्रभावी आणि सात्विक हा उपाय आहेत. हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हे उपाय तुम्ही करू नका. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.